या ठिकाणी आज आदरणीय नितीश मुरलीधर पवार आणि नेहिरा नितीश पवार यांना प्रथम पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे आणि आज त्या बालकाचा नामकरण सोहळा या ठिकाणी आयोजित करून आज या ठिकाणी हा भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा हिवाळी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते समस्त पवार कुटुंबीय, त्यामध्ये आदरणीय मुरलीधर बापू पवार आजोबा आणि वंदना मुरलीधर पवार आजी यांच्या आजच्या या निवासस्थानी खरोखर एक आनंदाचा क्षण निर्माण झालेला आहे आणि आजच्या या बालकाच्या नूतन नामकरण सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी निळी सलामी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपण रसिक या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहात। या कार्यक्रमाला सुरुवात करतोय कारण ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला ते म्हणजे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला जो मार्ग दाखवला आज त्या मार्गावरती आपण चाललेलो आहोत। आज प्रथमतः वंदन गीत सादर करतोय कारण कार्यारंभ येथे सत्कार्य साधितो मी, कार्यारंभ येथे सत्कार्य साधितो मी, क्रांतीमध्ये जाईन निर्धार बांधितो मी। ज्या शांतीदूताच्या धम्मामुळे, ज्या शांतीदूताच्या धम्मामुळे जे क्रांतिकारी ठरले त्या तथागताला व भीमाला त्रिवार वंदन करीतो मी, त्रिवार वंदन करीतो मी, त्रिवार वंदन करीतो मी। कर्तव्य तुमच्या नाही सीमा,
थोर जगिया पुरुषोत्तमा करितो वंदन भीमा गौतमा करितो वंदन भीमा गौतमा करितो वंदन भीमा गौतमा या माझ्या या माझ्या थोर पुरुषांना या माझ्या थोर पुरुषांना करितो वंदन भीमा गौतमाना करितो वंदन भीमा गौतमाना करितो वंदन भीमा गौतमाना या माझ्या थोर पुरुषांना या माझ्या थोर पुरुषांना करितो वंदन भीमा गौतमाना भीमा गौतमाना दिधुली प्रेरणा नाकू धरिताना दीन दुबळ्यात कोटी जीवाना दुबळ्यात कोटी जीवाना दुबळ्यात कोटी जीवाना दिधुली प्रेरणात नाकू धरिताना दीन दुबळ्यात कोटी जीवाना
माझ्या थोर पुरुषांना, या माझ्या थोर पुरुषांना करीतो वंदन भीमा गौतमाला, करीतो वंदन भीमा गौतमाला, करीतो वंदन भीमा गौतमाला. ती उंची मोजू नका, ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता, ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता, तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता. हे जग चालतंय चालतंय काळाच्या मागे मागे, हे जग चालतंय चालतंय काळाच्या मागे मागे, जगात एक मात्र भीम काळाच्या पुढे होता, काळाच्या पुढे होता, काळाच्या पुढे होता. कारण तेजस्वी तो चमचमणारा लाखामध्ये एकच खरा, तेजस्वी तो चमचमणारा लाखामध्ये एकच खरा, भीम माझा कोहिनूर हिरा. आणि म्हणून चांदण्याची छाया हे गीत आपल्या समोर सादर करतात राकेशजी मिडबावकर. जरा दादा सर्वांची आवाज लावून ठेवा, मॉनिटरला द्या. अरे पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता, पैदा न होता मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता. बेरंग रहती है जमी, बेरंग रहती है जमी, और आसमां का रंग भी नीला न होता, और आसमां का रंग भी नीला न होता. भारत तो कंगाल कब का हो चुका यारो, भारत तो कंगाल कब का हो चुका यारो, अगर मेरे भीमराव जैसा हीरा न मिला होता, हीरा न मिला होता, हीरा न मिला होता. सोचितनाचा देत होता सारा, आईचा मारा देत होता सारा. भीमगीत सादर करतोय आपले गायक प्रल्हाददादा शिंदे यांचं हे गीत. कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही, कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही, कितीही ऐकली तरीही भूक ही भागत नाही, कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही, कितीही ऐकली तरी भूक ही भागत नाही. कथा सत्यनारायणाची कोटी सांगत नाही, अरे त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठ्ठल सुद्धा जागा होत नाही, तो पंढरीचा विठ्ठल सुद्धा जागा होत नाही. सोचितला सारा देत होत सारा, आईचा उभारा देत होत सारा. भीमाई परी चिल्या पिल्या बरी, भीमाई परी चिल्या पिल्या बरी.
विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माझा भीमराया सामाजिक क्रांतीची मुहूर्तमुळे रोवली आणि त्यामुळे संपूर्ण समाज प्रगती पथावर येऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी ठरली आणि म्हणूनच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद दीक्षाभूमीला मानवतेचे प्रेरणास्थान मानतात. बरोबर ना? आणि या सगळ्याचा हे प्रेरणास्थान मानण्याचं कारण जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सर्वांसाठी शिल्पकार ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून या शिल्पकाराला एक वंदन म्हणून आमचे अक्षयजी कदम या ठिकाणी गीत सादर करत आहेत. बंधू जीवनाचा शिल्पकार.
दिखाई भीम कहीं मुझको मिला मन तो मन भर के पत्थर भी रहे को शांति शांति दिखाई भीम बाबा ने रो रो के गुजारी हमने रो रो के गुजारी हमने भूखी सुहानी रातें भूखे गोद में प्यासों की बिसकती रातें तो ऐसी हालत में तो ऐसी हालत में हमारे आंसू पोंछने वाले मर जाऊं ऐ भीमराज तेरी शौहरत गाते गाते हे संगीतमय जीवन झाले ओठी भीमायन आली हे संगीतमय जीवन झाले ओठी भीमायन आली मिळाला कलेला नवाचा वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा शिल्पकार संगीतमय जीवन झाले ओठी भीमायन आले संगीतमय जीवन झाले ओठी भीमायन आले मिळाला कलेला नवाचा वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा शिल्पकार मैफिल ही रंगली माझी शब्दाचे झाले मोती रागाची रागदारी गुंतन फुलहार होते मन फुलते गाता गाता शुभचिंतक साथ देते मन फुलते गाता गाता शुभचिंतक साथ देते भीमाच्या पुण्याई मातीचे झाले सोने भीमाच्या पुण्याई मातीचे झाले सोने ज्ञानरूपी घडले अलंकार वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा शिल्पकार छेदीत त्या अंधाराला पुनवेची रात आली छेदीत त्या अंधाराला पुनवेची रात आली ओठावर भीमरायाच्या अवतरली गाथा पाली ओठावर भीमरायाच्या अवतरली गाथा पाली ओठावर भीमरायाच्या अवतरली गाथा पाली बुद्धाच्या त्या शांतीशी क्रांतीची भेट झाली बुद्धाच्या त्या शांतीशी क्रांतीची भेट झाली बुद्धाच्या त्या शांतीशी क्रांतीची भेट झाली शिक्षित हे कोटी कोटी सामाजिक क्रांती मोठी शिक्षित हे कोटी कोटी सामाजिक क्रांती मोठी मानवाचे पहिले मुक्तिद्वार वंदू जीवनाचा शिल्पकार वंदू जीवनाचा
अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसोबत नव्याने बौद्ध धर्मात हॅलो 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 एकदा जोरदार आपल्या या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण अशी कलावंत रंगमंचावरती येणं गरजेचं आहे. आज आपल्यामध्ये सुद्धा बरेचसे कलावंत दडलेले आहेत, कारण हिवाळी म्हटल्यानंतर हा कलावंतांचा गाव आहे आणि या बरेचसे कलावंत त्यामध्ये आमचे सन्माननीय आदरणीय अशोकजी पवार साहेब आहेत. त्यामध्ये मगाशी मला जे भेटलेले पवार काका ज्यांनी रंगमंच बरेचसे गाजवलेले आहेत. असे कलावंत या हिवाळी नगरीत आहेत, ह्या हिवाळी गावात आहेत, ह्या हिवाळी बौद्धवाडीमध्ये आहेत आणि म्हणून असे कलावंत समोर येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आपल्या तन्वीसाठी, एकदा जोरदार टाळ्या. आपल्या समोर सादर करते भीम विक्रमी वीरा.
जोरदार टाळ्या. भीम विक्रमी वीरा. आज खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आज आपण घडलो नसतो, बरोबर की नाही? कारण तोच एक शिल्पकार होता. कारण कोणी हशाला कारण होईल, हशाला कारण असा जीवनात एक छंद पाहिजे. होईल हशाला कारण असा जीवनात एक छंद पाहिजे. जर रत्न जन्माला यावा तो अक्कलवंत पाहिजे. नुसता नको अडाणी एक पंत पाहिजे. माझ्या भीमरायावानी तो एक जातीवंत पाहिजे, जातीवंत पाहिजे, जातीवंत पाहिजे. आज आमच्या नितीश साहेबांना आणि आमच्या मिहिरताईंना पुत्ररत्न झालेलं आहे. नाव सुद्धा सुंदर आहे बघा, अथांग. अथांग म्हणजे ज्याचा ठावच आपल्याला मिळणार नाही असं अथांग. कारण अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा नेता होणार नाही. अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा नेता होणार आता. ज्याचे जगात भव्य स्थान एक भीमराव आंबेडकर मुळे हा जिवंत हिंदुस्थान, हा जिवंत हिंदुस्थान, हा जिवंत हिंदुस्थान. कारण रंजल्या गांजल्यांचा जो दीनदाता होता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तथागत भगवान गौतम बुद्ध. आज आपण सर्व बौद्ध बांधव एकत्र झालेलो आहोत आणि ज्याने या आपल्याला घडवलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून एकदा जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आवाज येत नाही तुमचा. महिलांचा आवाज पाहिजे फक्त. महिला बसले आहेत ना महिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात आहे. जेवताना ह्याच्यापेक्षा मोठा होता. आज ज्यांनी आपल्याला घडवलं ते या जीवनाचा शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच शिल्पकार जीवनाचा. शिल्पकार जीवनाचा. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे.
केला खत पाणी दिले उंचवली मान नाही उंचवली मान नाही वळणार आता रे रंजल्याने गांजल्याचा दिन जात होता रे रंजल्याने गांजल्याचा दिन जात होता रे आसवाना दिली तू हक्काची रे भाषा घटनेत जागविली न्यायाची रे आशा आसवाना दिली तू हक्काची रे भाषा घटनेत जागविली न्यायाची रे आशा बाणा तुझा होता न्यारा बाणा तुझा होता न्यारा भाग्य विधाता रे रंजल्याने गांजल्याचा भीम जात होता रे रंजल्याने गांजल्याचा भीम जात होता रे शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्याने गांजल्याचा दिन जात 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 होता रे धन्यवाद त्या साऱ्या भवनाला भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला भीमाचं नाव विचारा या चातुर वर्णाला भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या दगडाला मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या सरणाला भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला स्वतःच्या अंतःकरणाला स्वतःच्या अंतःकरणाला कारण भीम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज या ठिकाणी भीमाच्या रूपाने अथांग हा बाळ जन्माला आलेला आहे पहिलाच पुत्ररत्न प्रत्येक आईची इच्छा असते की आपण आई व्हावं आणि आज ती इच्छा आमच्या मिहिरताईंची पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे आमचा नितीश भाऊ यांची सुद्धा इच्छा पूर्ण झाली आहे प्रत्येकाची पुरुषाची इच्छा काय असते की आपल्याला एक सुंदर पत्नी मिळावी बरोबर की नाही आपलं एक स्वतःच असं घर असावं आणि आपल्याला वंशाला दिवा असावा आज ह्या सर्व इच्छा आमच्या नितीश दादांच्या पूर्ण झाल्या तिथे जोरदार नितीश आणि मिहिरा यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत तिथे जोरदार जोरदार कारण आज एक बाळ या कुटुंबामध्ये जन्मलाय आणि त्याचा नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्या निमित्तानं मला वाटतं हिवाळी गावामध्ये माझा तरी हा पहिलाच कार्यक्रम अशा पद्धतीतला आहे बरोबर की नाही कारण इथे कार्यक्रम बरेच झाले असेल हा भव्य दिव्य असा हा रंगमंच पाहिल्यावरच समाधान होतं आणि त्याच्यावरून समजून येतं की इथं नाट्यप्रेमी म्हणजे सामाजिक नाटकं जास्त होत असतील आणि कलाकार सुद्धा तसेच या ठिकाणी आहेत आमचे संदेश भाऊ यांचा सुंदर असं साऊंड सर्व्हिस आहे बऱ्याच कार्यक्रमाला आम्हाला त्यांनी साथ संगत केलेली आहे एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ दे कारण आमच्या सर्वांचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही साऊंड सर्व्हिस करत असते बरोबर की नाही आणि आजचा हा सोनियाचा दिन आज सुखाचा दिन आनंदाचा दिन या पवार कुटुंबियांमध्ये संपन्न झालेला आहे आणि त्या बाळाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त आमचे गायक कलावंत राकेश मिलगावकर एक पाळणागीत सादर करतायत सर्वप्रथम
सर्वांना सविनय जय भीम. पाळणा गीत सादर करतोय. बाळाचे आई वडील तर समोर असतील तर बरं होतील. आजी आजोबा आलेत का इथे? तुमचं जर नाव या गाण्यात आलं तर मला येऊन भेटून जायचंय तुम्ही स्टेजवरती. नुसते येऊ नका, हाताला येऊ नका, दमदान घेऊन यायचे. तुमचं नाव आलं तर मगाशी मी आमच्या भावाला पण फोन केला, पंकजला, की त्यांचं आडनाव काय आहे. मला वाटलं कांबळे ते लावतो, म्हटलं त्यांचं कांबळे असेल. इकडून कळलं की इकडे नाव असले पवार आडनाव. गाणं पुन्हा वेगळ्या पद्धतीत लिहिलं. गाणं आवडलं तर नक्कीच टाळ्या वाजवा. पवार कुटुंबाचा नवा पाहुणा पाळण्यात हसुनी करीतो खुणा. पवार कुटुंबाचा नवा पाहुणा पाळण्यात हसुनी करीतो खुणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. पवार कुटुंबाचा नवा पाहुणा पाळण्यात हसुनी करीतो खुणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. पहिलं कडवं आई वडिलांचं. आज हिराबाई आई बाळाची दिसते खुशीत. आणि पिता नितीशराव सोळा पाहून हसतो मिशीत. हर्षाची आली रात जमवली साऱ्या जणात. हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. पुढचं कडवं त्या बाळाचे आजी आजोबा यांचं. आजी वंदनबाई सोळा पाहे हा डोळे भरूनी. आजोबा मुरलीधरराव दुःखीतून गेले झडती सरूनी. अंगाई गाऊन गीत जमवली साऱ्या जणात. हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. अंगाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. पुढचं कडवं त्याचे मामा मामी काही नातेवाईक आले असतील, काका काकी आत्ते मावशी. त्या बाळाचं नाव सुद्धा या गीतामध्ये आले बघा. अथांग
रमाई गीत म्हणा हलवा पाळणा पाळणा. नामकरण सोहळा आजचं जगत कसं आहे, मागितल्याशिवाय काही मिळत नाही. या नाव सांगा आधी पहिलं. कोण आले ते मला कळू दे. कोण आले? आजी, मामा, आज बाळाचे तुम्ही कोण? नाव सांगा परत. जेवी मनोहर नारायण जाधव मुर्दे. मोदी कुडाळ धन्यवाद. मोदी इथून आलेले बाळाचे धन्यवाद. आजोबा असतील, मामा असतील, कोणी असू देत, पण मागितल्याशिवाय मिळत नाही हे इथे सिद्ध झालेले आहे. आता ह्या कोण हे नक्कीच आत्ते मामी कोणतरी असणार. तुम्ही पण जय भीम म्हणा आणि नाव सांगा. जय भीम म्हणा. जय भीम. प्रिया कदम. बाळाचे तुम्ही कोण? मामी. इथे जोरदार आजी धन्यवाद. आजोबा मामी पण इथे आलेले आहेत स्टेजवर. मामी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. कारण सुरुवातीला सर्वच जण गप्प बसले होते आणि सध्याचा जमाना जसा आहे त्यामुळे थंडीचे पण दिवस आहेत, कोण खुर्ची सोडायला बघत नाही. आज जिकडे तिकडे वारं खुर्चीच आहे, बरोबर ना? तुम्ही सगळे खुर्चीवर बसलात, आम्ही त्या रंगमंचावरती बसले. पण आज पैसा लावण्या भीमाला, पैसा लावण्या भीमाला थापल्या तिने कित्येक गौऱ्या. पैसा लावण्या भीमाला थापल्या तिने कित्येक गौऱ्या. फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, तवा शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या, आजच्या नवऱ्या, आजच्या नवऱ्या. आज बारसा म्हटल्यानंतर, नामकरण सोहळा म्हटल्यानंतर सगळ्या स्त्रिया, सगळ्या महिला या नट्टापट्टा करून आल्या, पण त्यावेळी आमच्या रमाईने फाटकं लुगडं नेसली बघा. ती त्यावेळी फाटकं लुगडं नेसली म्हणून आजकालच्या या आमच्या भगिनी महिला या चांगल्या लुगड्यामध्ये आपल्याला दिसतात, बरोबर की नाही? आजकाल तर त्यांची मजाच आहे. लाडकी बहीण योजना 1,500 रुपये, त्याच्यानंतर काही काही जणांना बोनस 5,000. बिचाऱ्या नवऱ्याला काहीच नाही, त्याला 1,000 पण मिळत नाहीत. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. काळ बदललाय, काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. कारण भीमरायाच्या कार्यात दिला मदतीचा हात. बघा, म्हटलं जातं प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ती जर कोण असेल तर ती त्याची सौभाग्यवती. आता मगाशी आमचे आजोबा या ठिकाणी, बाळाचे आजोबा आले, त्यांच्या मागोमाग त्यांची सौभाग्यवती या ठिकाणी आली. आज हा विश्वास, हे नातं टिकणं गरजेचं आहे. नाहीतर आजकाल सध्याचा काळ तुम्हाला सांगतो, लव्ह मॅरेज ज्यांची होतात, लव्ह मॅरेज. मी एका मित्राला असं विचारलं, काय रे तुझं लव्ह मॅरेज झालं ना? तो म्हणाला हो. मग म्हटलं तुझा लव्ह मॅरेजचा अनुभव काय? तो म्हणतो काय सांगू, दरवाजा लावून आतमध्ये भांडी घासावी लागतात आणि त्या भांड्यांचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करावा लागतो. ही लव्ह मॅरेज वाल्यांची परिस्थिती आहे. आम्ही आपले सुटलो, ज्यांची झाले ते सुटले. आमचे नितीश भाऊ पण सुटले. आता काय तुम्ही मोकळे, आता टेन्शन घ्यायचं नाही, बरं ना? पण भीमरायाच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिमतीने सगळ्या संकटावर मात. पुण्यवान, धैर्यशील, हिम्मतवान आई, सर्वांना पूज्य आहे ती महान माता रमाई, महान माता रमाई, महान माता रमाई. महिलांचं तर टाळ्या वाजणं गरजेचं आहे, बरं ना? कारण आज तिने एवढे कष्ट सोचले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला लाभले. एका पावावरती अख्खा दिवस काढणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाहीतर आजकालच्या नवऱ्याला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, परत नाश्ता, रात्री परत जेवण, तरी हा घरातच बसून. ही परिस्थिती आहे.
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी रमाई मातेने हात ठेवला आणि म्हणून आजकालचे हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आमचे गायक कलावंत अक्षय सादर करतायत वदे रमाई. दिया दिया सब कोई कहे पर बातें कहे ना को. दिया 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 सब कोई कहे पर बातें कहे ना को. बाती बिचारी रात भर जली पर नाम दिया का हो. गांधीजी कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, गांधीजी कस्तुरबा त्या नेहरूची कमलाबाई, पण लाखात एक माझ्या देवाची रमाई. मुखी दुःख तिचे ना कधी बोलले, दिखाव्यासाठी हाती ना कधी तोलले. मोठे पण सुया अरे ही तिचीच कमाई, आणि कोटी कोटी लेकरांची आई रमाई. बाप भोंगावात आमचा तुफान वारा, बाप भोंगावात आमचा अरे तुफान वारा, पण तिच्या पदराचा लेकरांना सहारा, आणि तिच्या पदराची छाया जर धराही, आणि कोटी कोटी लेकरांची आई रमाई. एक नवीन शेर आपल्या समोर सादर होत आहे. तू होऊ नको सीता त्या रामाची, लोक तुला आपला म्हणतील. तू होऊ नको द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला लाचार म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. आणि तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला ज्ञान ज्योती म्हणतील. आणि तू हो रमा त्या भीमबाबाची, लोक तुला 9 कोटीची माता म्हणतील. आणि मग वदे रमाई साधने बाई, काय सांगू मी ही नवलाई. अग मन गही वरलं फुलून बहरलं, मन गही वरलं फुलून बहरलं, मधुर आलय आठ येणार बाई बॅरिस्टर साहेब, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. मन गही वरलं फुलून बहरलं, मन गही वरलं फुलून बहरलं,
म्हणतोय कुंकुबाई हे भाग्याचे झाले आज धनवान झाले आज धनवान, झाले आज धनवान. या ठिकाणी आया बहीण बसलेल्या आहेत. पण त्यावेळी त्या काय गोविंदरावजी म्हशीकर नाही कुंकुबाई हे भाग्याचे झाले आज धनवान झाले आज धनवान. पहिल्याच्या बायका पतीच्या नावानं नवऱ्याच्या नावानं धन्याच्या नावानं कपाळावर कुंकू लिहायच्या आणि आताच्या बायका टिकली लावतात कधी पण काढायची कधी पण लावा. पण माझ्या रमाईचा आदर्श काय होता कुंकुबाई हे भाग्याचे झाले आज धनवान झाले आज धनवान, झाले आज धनवान. बळी पोतही काय मनाची वाटे मूल्यवान असे मौल्यवान, असे मौल्यवान. सांगू कसं ग वाटे सग सांगू कसं ग वाटे सग हर्ष घालील मन कही मरलं फुलून बहरलं मन कही मरलं फुलून बहरलं मधुर आलंय धन्यवाद. टाळ्या अशाच तुमच्या वाजणं गरजेचं आहे. कार्यक्रम हळूहळू पुढे सरक आवडतोय ना, कारण काय हा कार्यक्रम रंगमंचावरती आहे. वासुदेव तुकाराम कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणले पार्टी आभार येतात. धन्यवाद. वासुदेव तुकाराम कदम. असेच हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे. काय कलाकार हा कलाकार असतो. मगाशी आमच्या कलावंताने सांगितलं की प्रल्हाद शिंदे म्हटल्यानंतर सत्यनारायणाची पूजा जिथे असेल तिथे पहिलं गाणं ज्यांचं लागलं जातं ते म्हणजे आपले प्रल्हाद दादा शिंदे, बरोबर की नाही? कारण कलाकार कभी मरता नहीं, कलाकार कभी मरता नहीं, उसको जिंदा दफनाया जाता है. और सत्यनारायण की पूजा किधर भी हो वहां पे प्रल्हाद दादा शिंदे ही गाता है, प्रल्हाद दादा शिंदे ही गाता है. कारण बाबासाहेब नेहमी म्हणायचे एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून आहे. म्हणून बघा रिक्षावरती लिहिलेलं असतं मुलगी शिकली प्रगती झाली. म्हणून मुलीने शिकलं पाहिजे. सावित्री माता तिने जर शिक्षणाचा पायाच महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचा पायाच घातला नसता तर आज आमची स्त्री शिकली नसती, बरोबर की नाही? आणि स्त्री शिकली नसती तर त्यांची मुलं सुद्धा शिकली नसती. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी मुलींना भारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या जोरावर मुलांच्या बरोबरीत आणून ठेवलं. आज या माझे भीमाची लेख 12 खडी शिकून सन्मानानं ABCD शिकायला लागलेली आहे बघा, बरोबर की नाही? आणि म्हणून आजकालची पिढी ही इंग्रजी माध्यमातून सुद्धा शिकायला लागलेली आहेत. काळ बदललाय, काळाप्रमाणे सर्व घटना घडत जातात. पहिला काळ वेगळा होता. त्यावेळी आम्ही आता मालवणी आहात म्हणून मालवणीतच सांगतो, आईला सुद्धा हाक मारताना प्रेमाने हाक मारायचो गे आहे. आईला सुद्धा हाक मारताना प्रेमाने हाक मारायचो गे आहे. पण आताची मुलं आईला हाक मारताना मम्मी. त्याच्यानंतर तर फॅशनच झाली. आता काय काय मुलं आपल्या आईला हाक मारतात मॉम. हो, त्या दिवशी आमच्या इथे बाजूला एक मुंबईची महिला आली आणि ती तिच्या आपल्या मुलाला, छोट्या मुलाला घेऊन आली आणि त्या मुलाला
अंगणामध्ये खेळायला सोडणार आणि आपण शेजाऱ्यांकडे गप्पा गोष्टी मारायला गेली. तो मुलगा आपल्या आईला शोधू लागला आणि काय म्हणू लागला, मॉम 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 मॉम. तो मुलगा छोटा आईला शोधायला लागला, म्हणते मॉम 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 मॉम. आणि त्या मुलाची आजी घरात होती. त्या आजीला वाटलं त्या मुलाला भूक लागली म्हणून तिने ताटामध्ये भात घेतला आणि त्या मुलाला भरवला, खा मॉम. केवढ्यात पडलं त्याला मॉम. हो, बापाला पहिल्यांदा आम्ही प्रेमाने म्हणायचो हो बाबा. आता मुलं म्हणतात डॅड. बापाला जिथे पण मॅड करून टाकलं. ही परिस्थिती आहे हो. आज पवार म्हटल्यानंतर परिस्थितीवरती वार करणारे ते पवार. म्हटलं तर टाळ्या वाजव. आज परिस्थितीवर वार करणारे. इच्छा झाली मनामध्ये कार्यक्रम करायचा. नितीश भाऊंची इच्छा. समीर कदम सरांचा कार्यक्रम त्यांनी पोखरणला पाहिला. मला सुद्धा करायचा आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या बारशा निमित्ताने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. एकदा जोरदार आमच्या नितीश भाऊंसाठी टाळ्या होऊ देत. परिस्थिती आज वेगळी परिस्थिती आहे तरी सुद्धा त्यांनी त्या परिस्थितीवरती वार करून हा कार्यक्रम रंगवण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा एवढा सत्कार केला, आदर तिथ्य केलं त्याबद्दल. पण आज आपली मुलगी 12 खडी शिकून आज ABCD शिकायला चाललेली आहे. आणि जर स्त्रियांना प्रगतीपथावर जायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणून प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे की शिका. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा. बरोबर की नाही? कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहत नाही माणूस बघा. आणि म्हणून शिकणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या मुलांना शाळेमध्ये शिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपली ही मुलगी आज आपल्या वाडीतील ही मुलगी तन्वी आज 12 खडी शिकून ABCD शिकायला चाललेली आहे. एकदा जोरदार तिच्यासाठी टाळ्या होऊ दे.
ABCD पर्यंत हा जो प्रवास आणि या प्रवासासाठी मुरलीधरजी पवार यांच्याकडनं धम्मदान 201 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपल्यातलेच एक कलावंत आहे आणि खरोखर तिचा आत्मविश्वास की मी गाणार, कारण फक्त घरामध्ये बसून गाणारी ही मुलगी आज तिची डेअरिंग की नाही मी रंगमंचावरती जाऊन गाणार, कारण हा कलाकारांचीच वाडी असल्यामुळे ही इच्छा तिची निर्माण झाली आणि आज ती आम्हा कलावंतांसोबत या कार्यक्रमामध्ये बसली. तर जोरदार तिच्यासाठी टाळ्या होते, जोरदार. तिच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देते, कारण कोटी दलितांचा नेता भीम झाला, कोटी दलितांचा नेता भीम झाला, राज दरबाराचा पिता भीम झाला. इथे काल नेते किती झाले गेले, इथे काल नेते किती झाले गेले, खरा अनाथांचा पिता भीम झाला, अनाथांचा पिता भीम झाला. आज कलाकार म्हटल्यानंतर त्याला त्याची कदर केली जात नाही, कलाकार म्हटल्यानंतर त्याला दूषणं दिली जातात, बरोबर ना. आज बऱ्याच कलावंतांना नावं सुद्धा ठेवली जातात, पण त्या कलाकाराची व्यथा कोण जाणून घेत नाही. रात्रीचा राजा आणि सकाळी कपाळावर बोजा अशी आमच्या दशावतारी कलावंतांची परिस्थिती आहे. भजनी बुवांची तर वेगळीच आहे, रात्रभर भजन करा, सकाळी घरी जाऊन झोपा, आणि ज्यांना नोकरी आहे ते उठून कामाला. आमच्यासारख्या कलावंतांची इतर परिस्थितीच विचित्र आहे. प्रवास करून यायचं, कार्यक्रम करायचा, परत घरी जायचं, आणि एकतर थंडीचे दिवस आहेत. कारण निळ्या नभाप्रमाणे निळे निशाण लाभले, निळ्या नभाप्रमाणे निळे निशाण लाभले, तथागताचे ते दिव्य ज्ञान लाभले. माणूस झालो आम्ही हक्क समान लाभले, आणि भीमरायामुळे हे मानाचे स्थान लाभले, मानाचे स्थान लाभले, मानाचे स्थान लाभले. आणि म्हणून आम्हा कलावंतांना आज हा रंगमंच मिळाला आमचे नितीश दादा यांच्यामुळे. या ठिकाणी माझा सुपुत्र दिसायला उंचीने माझ्या जेवढा आहे, पण माझा सुपुत्र, मोठा सुपुत्र आपल्या समोर एक गीत सादर करते, स्वरांग कदम, कायदा भीमाचा. जर आवडलं तर नक्कीच जोरदार टाळ्या. मी सांगणार नाही की आवडलं तर धम्मदान घेऊन या, पण आवडलं तर आलं तर काय हरकत नाही, कारण एक छोटा कलाकार कुठेतरी वरती येण्याचा प्रयत्न करतोय. जर आवडलं तर जोरदार. आजी थंडीनं ना वाजत, आवडलं तर नक्कीच टाळ्या वाजवा, थंडी पडून जाणार. कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर, की शोभना असता भीम नोटावर, पायल नोटावर, की शोभना
धन्यवाद. अशाच टाळ्या तुमच्या बाजूने गरजेचे आहेत, कारण हर समस्या का हल होता है यारो, हर समस्या का हल होता है. आज नहीं तो कल होता है. आज आंसू मत बहाना, क्योंकि आंसू तो गंगाजल होता है, गंगाजल होता है. या ठिकाणी बाळाचे अथांगचे आजोबा मुरलीधरजी पवार यांच्याकडनं 201 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे, स्वीकार करतोय. धन्यवाद. या ठिकाणी बाळाची आत्या सायली कदम याच्याकडनं 101 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे अशोकजी पवार, भाई पवार या ठिकाणी यांच्याकडनं 501 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. या ठिकाणी स्वीकार करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बघा छोटे छोटे कलाकार आज याला बघून सुद्धा बाळाची आत्या आजी दर्शना जाधव यांच्याकडनं सुद्धा हे 101 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे, स्वीकार करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे बाळाचे आजोबा प्रकाशजी पवार, आमचे प्रकाश पवार शिक्षक आहेत, आणि शिक्षक म्हटल्यानंतर शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमावान आणि क म्हणजे कर्तृत्ववान. आणि अशा शिक्षकांचे आशीर्वाद आमच्या मुलाला लाभलेले आहेत. त्यांच्याकडनं 200 रुपयाचं धम्मदान आलेले आहे, स्वीकारतोय. आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी गात जावे जीवनाचे गाणे, गात जावे जीवनाचे गाणे, मर्म हृदयातील स्पंदनाचे गाणे. भावनेला तुझ्या बोलवेना जेथे, भावनेला तुझ्या बोलवेना जेथे, नेमके वाचावे शब्दात गाणे. बघा गाणं हे असं संगीत आहे. संगीत अशी एक भाषा आहे की त्याने चांगल्यातले चांगले म्हणजे जे झालेले आजार असतात त्यातनं आपण चांगले होऊ शकतो. आणि म्हणून संगीत ऐकणं गरजेचं आहे. श्रवण करता आज तुम्ही, आम्ही या ठिकाणी सादरीकरण करतोय, तुम्हाला आवडलं की तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. हेच आमच्यासाठी पुण्य आहे, हेच आमच्यासाठी भाग्य आहे. असंच प्रेम तुमचं आमच्या पाठीशी सदैव राहो. कारण चारों तरफ जातीयता का फैला हुआ जाल था, चारों तरफ जातीयता का फैला हुआ जाल था, बहुजनों का बुरा हाल था. शूद्र कहते थे जिनको उनका जीना कंगाल था, शूद्र कहते थे जिनको उनका जीना कंगाल था. हमको जिसने बचाया वो राम जी का लाल था, राम जी का लाल था, राम जी का लाल था. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण अंमलात आणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंमलात आणतोय, महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आपण अंमलात आणतोय, बरोबर ना. राजश्री शाहू महाराज यांचे विचार आपण अंमलात आणतोय. पण नुसतं अंमलात आणून चालत नाही, तर आपण तसं वागणं गरजेचं आहे. आज परिस्थिती गंभीर आहे. आज जर मुंबईला गेलात पाहिलात तर 2 गटामध्ये भांडण आहेत, हिंदू आणि मुस्लिम. आजकाल मुंबईमध्ये एवढी संख्या वाढलेली आहे की आज हिंदूंना सुद्धा तिथं टिकाव लागू देत नाहीत. आपल्या कोकणात सुद्धा सध्या परप्रांतीय येतात. परप्रांतीय म्हणजे भैया येतात, भाजी बिजी विकायला येतात आणि आपण त्यांच्याकडून कमी भावात देतात म्हणून भाज्या घेतो, बरोबर की नाही. पण आज परप्रांतीयांची संख्या सुद्धा एवढी आपल्या कोकणात झालेली आहे. उद्या आपल्याला कोकण सोडून सुद्धा कुठेतरी जावं लागेल. नाहीतर सकाळी तो भैया आला काहीतरी भांडी बिंडी घेऊन, जुना पुराना लेता है का, आमची घरवाली चालली हो, मग ती सांगणार अभी मत आओ, अभी काम पे गए, आएंगे तो लेके जाओ. म्हणजे समजलं ना तुमचं काय काय. आमच्या हेनी सांगितलं भाऊनी की हल्लीच्या स्त्रिया टिकल्या लावतात. पहिला काळ वेगळा होता, कुंकू लावायच्या ठसठशी, आणि ज्या स्त्रिया कुंकू लावायच्या त्यांना परत कुंकू लावायची गरज लागायची नाही. का? कारण ते कुंकू लावून लावून तिथं तो काळा भाग झालेला असायचा. तो कशामुळे व्हायचा माहितीये?
त्याला शास्त्रीय कारण आहे. त्यामुळे त्या कुंकू लावायचं. पण आता टिकली तिचं गम रवलो ते रवलो. काय काय जण कंटाळी तोंडरूप गेली काय बाथरूमात चिटकवून ठेवले. नवरदेवाय समर्पयामी. तिचं गम निसटलो का हळूहळू नवरू खाली येतात. गेलो हावलो तो. काय काय जण पिंपाक चिटकवत. हो ड्रम दिसलो का चिटकवले गेली तोंडरूप. काय काय जण तर एवढी इटमलेली होत लाईटीच्या बटनात चिटकवतात. मर शॉक खाऊन. खरा की नाही यार? हो आमची आजी त्यावेळी एक लुगडं नेसून चुलीकडे बसून जेवण बनवायची. तिला भात शिजला हे कसं समजायचं? चमचा घ्यायची आणि टोपात घालून भाताचं एक शीत चिरडून बघायची. तेव्हा तिला समजायचं की भात शिजलो. पण आताच्या घरवाली भात शिजलोय कसं कळता? 3 शिट्टी झाल्या. हो 3 शिट्टी झाले का हे का कळला भात शिजलो. आणि तोच भात नवऱ्या घातल्यानंतर नवऱ्याचा पोट सुटला की ते का सांगणार अहो तुमचं पोट सुटायला लागले तुम्ही डायटिंग करा. काही नवरं सकाळी दांडको घेऊन फिरता रस्त्यावर. है की नाही? आजी चुलीकडे बसून चूल फुकायची. पण आताच्या स्त्रियांना चूल फुकायला वेळ नाही. लाकडांका तर जाऊची नाही. पण आमची आजी त्यावेळी होती बघा. होती ना. आताच्या स्त्रियांना चूल फुकायला वेळ नाही. ती सांगणार नाही नाही मला बसायला त्रास होतो. हा ती पाय लावतात मग असं ह्याचा बघितलंय. एवढे पायान दाबतात ते तडे पायान वाटणार असतात. असू दे. हा झाला मनोरंजनाचा विषय. अजून सुद्धा बरंच बोलू शकतो. कारण बरंच बोलू शकतो. पण सध्या काही काही आजार निर्माण झालेले आहेत. कलाकार जास्तीत जास्त जवळजवळ 2 ते 3 तास बसू शकतो. आता आमची व्यथा तुम्ही समजू शकत असाल. आणि एक तर थंडीचे दिवस त्यामुळे असू दे. पण या ठिकाणी आपल्या समोर अंगाई गीत घेऊन येत आहेत आमचे अक्षय कदम. जोरदार टाळ्या वाजवा. आनंद शिंदे यांच्याकडे ते शिकायला जायचे आणि आता ते ऑनलाईन शिकतात मोबाईलवरती. त्याच्यानंतर तिकडे राकेश मिरबावकर कुमार सानू यांच्याकडे ते शिकलेले आहेत. त्यांचं जर सोचेंगे तुम्ही प्यार गाणं ऐकलं युट्यूबला आहे. खूप फेमस आहे. सेम टू सेम आवाज आहे. आणि इथले ते पाहुणे सुद्धा आहेत. त्यांची कोणतरी इथे पाहुणे आहेत. इथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होते. राकेश मिरबावकर. त्यानंतर आमचे अक्षयजी कदम तिथे तबला साथ करतायत ते भावेश लाड. मगाशी अशोकभाई पवार साहेबांनी सांगितलं की भजनामध्ये नेहमी मला साथ संगत करतात ते भावेश लाड. छोटासा मुलगा आहे. अजून मोठ्यावर मिशन आहे. पण त्याची जी बोटं जी फिरतात ना तबल्यावर इथे जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यानंतर तिकडे ढोलकवरती आहेत ते स्वतः कासारड्याचे सुपुत्र आहेत सागरजी कदम. डबलबारी भजनामध्ये ज्यांचा हात कोणी धरू शकत नाही. धरला तर तो थंडीने वाटा नको. अशी सागर कदम इथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. इथे सिंथेसायझरवर आहेत जे स्वतः शिक्षक आहेत पंधूर हायस्कूलला. आणि बऱ्याच मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे. बऱ्याच मुलांच्या स्पर्धा त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धा वाजवून त्यांचे अव्वल नंबर त्यांनी मिळवून आणलेले आहेत. असे महेशजी तळगावकर या ठिकाणी आपल्याच वाडीतील तन्वी पवार सध्या DED म्हणजे मगाशी तिने जे गाणं म्हटलं ABCD आता ती थोड्या दिवसांनी ABCD शिकवायला लागणार. त्याच्यानंतर हा माझा सुपुत्र स्वरांग कदम यंदा 6वीत आहे. अजून तुमचा आशीर्वाद असला तर पुढे पुढे शिकत तो अशीच गाणी सुद्धा गात राहील माझ्यासारखा. कारण बाप सवय बेटा म्हणतात ते तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि इथे मी स्वतः माझी काही ओळख करून द्यायची गरज नाही. कारण मी स्वतः समीर कदम. मला सगळे युट्यूबच्या माध्यमातून मोबाईलमध्ये रोज रात्री कंटाळा आला तरी बघत बसतात. कंटाळा जरी आला तरी समीर कदमची गाणी ऐकत असतात. काय काय जण तर माझ्या गाण्यांची रिंगटोन सुद्धा ठेवतात. असे बरेचसे माझे फॅन फॉलोअर्स आहेत. आणि या ठिकाणी आम्हाला तुम्ही कार्यक्रमाची संधी दिला. या ठिकाणी 2-3 गाणी होतील आणि कार्यक्रमाची आम्ही सांगता करू.
त्यामुळे नितीश पवार आणि समस्त पवार कुटुंबीय म्हणजे जोरदार सर्वांचं मी कार्य होऊन जाऊ दे. अरे हम सम्यक क्रांति के नाच की बातें करते हैं, हम सम्यक क्रांति के नाच की बातें करते हैं, तथागत के धर्म राज की बातें करते हैं, जिसने हमारी कश्ती तूफान से निकाली उस क्रांति सूर्य भीमराज की बातें करते हैं, भीमराज की बातें करते हैं, भीमराज की बातें करते हैं. घर घर में अपने दीप जलाना चाहिए, भाई बहनों को साथ मिलाना चाहिए. घर घर में अपने दीप जलाना चाहिए, भाई बहनों को साथ मिलाना चाहिए. जो है परेशान उसे हिम्मत दिलाना चाहिए. भीम गौतम के मूर्ति को झूले में झुलाना चाहिए और इस तरह हर साल जयंती को मनाना चाहिए. महीनों में महीना अप्रैल का महीना है, महीनों में महीना अप्रैल का महीना है, नगीनों में नगीना कोहिनूर नगीना है. कोहिनूर का तो मोल हो सकता है बाजार में, लेकिन जिसका कोई मोल नहीं, मेरा भी वो नगीना है. मग सुभेदार रामजीचं रत्न ते 14, सुभेदार रामजीचं रत्न ते 14, डोळे भरभरून किती अग किती का पहावा, अन डोळे भरभरून किती किती का पहावा. दुर्मिळ धावला दुर्मिळ धावला जण मोती शिंपल्यात, दुर्मिळ धावला जण मोती शिंपल्यात. झुलवी झुलाभी माई अंगाई गीत गात, झुलवी झुलाभी माई अंगाई गीत गात. ए जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो,
मधुगंध दरवळे हा आनंद पाकळ्यात मधुगंध दरवळे हा आनंद पाकळ्यात झुलवी गुलाबी माई अंगाई गीत गात झुलवी गुलाबी माई अंगाई गीत गात ए, बाळा गो गो रे गो गो बाळा गो गो रे गो गो बाळा गो गो रे गो गो बाळा गो गो रे गो बाळा गो गो रे गो चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात झुलवी गुलाबी माई अंगाई गीत गात झुलवी गुलाबी माई अंगाई गीत गात बाळा गो गो रे गो गो बाळा गो गो रे गो ये गो बाळा गो गो रे 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 गो आजोबा नंबर 3. आता आजोबांचे सुद्धा नंबर लागेल. आजोबा नंबर 3 आणि आजोबा नंबर 4 सिद्धार्थ पवार आणि बळीराम धुरी यांच्याकडनं गायक आणि वादक यांच्यासाठी हे 501 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानते, धन्यवाद. सुंदर असं अंगाई गीत आमच्या कलावंतांनी सादर केलं. पण अंगाई म्हटल्यानंतर बाळाला अंगाई म्हटल्यानंतर बाळाला त्यांनी अक्षरशः या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आयुष्यमान प्रकाश पवार यांच्याकडून संपूर्ण संचासाठी एक 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्यांचे आभार मानतो आणि पार्टी सदस्य ऋणी आहे. धन्यवाद प्रकाश पवार साहेब. या ठिकाणी अंगाई गीत म्हटल्यानंतर बाळाला झोपवण्याचं काम आमच्या अक्षय गायक यांनी केलेलं आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, आजकालच्या महिलांना अंगाई गीत येत नाही. येतं का? कोणाकोणाला येतं त्यांनी हात वरती करा. आजीला ऐका, आजीला ऐका, बाकी कोणाला अंगाई गीत येत नाही. पण ती मजा वेगळी. अंगाई गीत आमच्या वेळेस आम्ही लहान असताना आम्हाला आजी झोपवायची मांडीवर आणि अंगाई म्हणायची, निजनी जेतान्या बाळा तुझी आई गेली व्हाळा, तिने कुर्ले आणले सोळा, अशी तेव्हा अंगाई म्हणायची. पण आताच्या महिलांना अंगाई येतच नाही. मग आपला बाळ झोपायला पाहिजे म्हणून काय करणार? हल्लीची आई मोबाईल घेणार आणि मोबाईलवरती गाणं लावणार. मोबाईल घेणार आणि मोबाईलवरती गाणं लावणार. काय? मोबाईल घेणार आणि मोबाईलवरती गाणं लावणार. काय? बाळा झोपना. आणि ते नाही भेटलं तर दुसरा काहीतरी तरी सैराट बिराट मधलं लावणार. झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, परावत झिंगाट. पण ते बारशाला मजा असते ना अक्षय, तुम्हाला सांगतो, बारशाला मजा कोणाची असते? पुरुषांची मजा नसते, किंवा महिलांची मजा असते. त्याच्यात आत्ते, मामा, मामी, बरं ना. त्याच्यानंतर त्या बाळाच्या मोठ्या बहिणी आणि कोण कोण काकी बिकी असतात, त्यांची मजा असते. त्या बाळाला, छोट्याशा बाळाला घेतात आणि पाळण्याच्या एकदा वरून काढतात, खालून काढतात, असं 5 वेळा करतात. पण त्याच्यात खरी मजा कोणाची असते माहिती का? आत्तेची. ती आत्ते मग त्या बाळाला घेणार आणि त्या बाळाच्या छोट्याशा कानात करणार कुर्र. काय करणार? कुर्र. मग बाळाचे कान लहान असल्यामुळे त्याला ते कुर्र ऐकायला जात नाही, त्याला वेगळं ऐकायला जातं. मग तो वर्षभर ना कुर्र
नाही नाही, आयुष्य वाढतं बघा. सुरुवातीला म्हटलं हा वेगळा विषय, इथं काय बोलून फायदा नाही, पण तुम्हाला आवडतंय हे महत्वाचं. या ठिकाणी आमच्या ताई सायली कदम या ठिकाणी आपल्या समोर गीत सादर करतायत. भीमा तुम्हा वंदना. नाकारलं ज्या मनुने जीवन, बांधलंच त्या मनुचं महाडला सरण. उधळून 14 तळ्याचं जीवनदान, नव भारतासाठी रचिलस धरण. शोधती आजही सारे तुझेच चरण. बा भीमा तुला मानवतेचं वंदन, तुला मानवतेचं वंदन, तुला मानवतेचं वंदन. भीमा तुम्हा वंदना.
सुंदर